Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi and I welcome you in today's English grammar session. Today we are going to learn about tenses. नमस्कार, मी मृण्मयी जोशी आपल्या सर्वांचे इंग्रजी व्याकरणाच्या पाठात स्वागत करते आणि आज आपण टेन्स TENSE अर्थात काळ हा विषय शिकणार आहोत. I know that you all are familiar with the topic of tenses. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत व्याकरणाचा हा जो काळ हा जो भाग आहे तो तुम्ही आत्तापर्यंत नक्की शिकलेला आहात. अकॅडमिक्समध्ये म्हणजे शाळेत असताना किंवा नंतरही. बट स्टील दिस पार्ट ऑफ ग्रामर सीम्स टू बी डिफिकल्ट फॉर ऑल इंग्लिश लर्नर्स. म्हणजे हा जो इंग्लिशचा भाग आहे तो नवीन जे इंग्रजी शिकतात, व्याकरण शिकतात त्यांच्यासाठी अवघड वाटतो. So my attention would be to make it easier for all of you to remember and learn it. म्हणजे हा भाग कळावा, लक्षात राहावा यासाठी मी विशेष प्रयत्न करीन आणि त्यासाठी आपण भरपूर उदाहरणं म्हणजे एक्झाम्पल्स घेऊ जेणेकरून टेन्सेस TENSE काळ हा भाग आपल्याला चांगला समजू शकेल. So let's begin with the topic of tenses. Now, in a sentence, verbs tell us about the time of an action. म्हणजेच वाक्यामध्ये एखादी क्रिया कधी घडली किंवा काळ कुठला हे कुठून कळतं तर वाक्यामध्ये क्रियापदे काळ हा भाग दर्शवतात. Verbs tell us about the time of an action. लक्षात ठेवायचा आहे हा भाग क्रियापदांमुळे वाक्यातला काळ कळतो. ठीक आहे. आता देर आर 3 टेन्सेस. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स PRESENT प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स PAST पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स FUTURE फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. नाउ टुडे आय विल बी कव्हरिंग ओनली द बेसिक 3 टेन्सेस and I wish that this topic becomes familiar to you. And then in the beginning from the next sessions I will like to go into the various subtopics or categories of those tenses like perfect tense, continuous tense and all the combinations. म्हणजे थोडक्यात आज मी फक्त महत्वाचे जे 3 मेन बेसिक ज्याला म्हणू शकतो मूल जे 3 भाग आहेत काळाचे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याच्याविषयी बोलणार आहे आणि ती उदाहरणं आपण बघणार आहोत आणि त्याचे उपप्रकार किंवा उपजाती ज्या काही आहेत त्या टेन्सेसच्या काळांच्या त्या आपण हळूहळू पुढं बघणार आहोत. आणि त्याचं कारण असं आहे की वाक्यातल्या वर्बवरून तुम्हाला कुठला काळ आहे हे एकदा ओळखायला जमायला लागलं की मग त्याचे उपप्रकार किंवा त्याच्या टाइप्स लक्षात येऊ शकतील. सो लेट अस लुक ॲट द फर्स्ट टेन्स, द प्रेझेंट टेन्स. द प्रेझेंट टेन्स इज यूज्ड टू डिस्क्राईब थिंग्स दॅट आर हॅपनिंग राईट नाव or are continuous. वर्तमान काळ काय दर्शवतं
तर आत्ता होणाऱ्या ज्या क्रिया आहेत किंवा चालू क्रिया आहेत ते वर्तमान काळ दर्शवतं. आता मी 5 वाक्य घेणार आहे आणि त्यात वर्तमान काळ कसा दर्शवला जातोय वर्ब्सच्या माध्यमातून ते आपण बघूया. The first sentence is Ram drinks a glass of milk every day. The drinks is the verb here, and this action of drinking milk is happening in present tense. ही दूध पिण्याची जी क्रिया आहे ती वर्तमान काळात चालू आहे, त्यामुळे हे वाक्य वर्तमान काळातलं आहे. दुसरं वाक्य बघू. ही स्विम्स इन द पूल. स्विम्स हे जे वर्ब आहे SWIM स्विम हा जो बेसिक वर्ब आहे त्याला एस लागून जे वर्ब तयार होतं ते वर्तमान काळातलं आहे, प्रेझेंट टेन्स मधलं आहे. थर्ड सेंटेन्स बघूयात. सन रायझेस इन द ईस्ट. RISES. सूर्य पूर्वेला उगवतो. रायझेस. दिस सेंटेन्स इज ऑल्सो इन प्रेझेंट टेन्स. दे आर प्लेइंग गेम्स ऑन कम्प्युटर. आर प्लेइंग गेम्स. आर प्लेइंग जे आहे वर्ब, इट इज शोईंग प्रेझेंट टेन्स. द डॉग इज बार्किंग. इथेही इज बार्किंग shows that the action is happening in present tense, and that's why it shows, this sentence shows present tense. So वर्तमान काळातली एखादी चालू असणारी क्रिया किंवा नेहमी होणारी क्रिया दर्शवली जाते आणि ती त्या क्रियापदावरून कळतं की हा काळ कुठला आहे. तर कायम लक्षात ठेवायचं आहे, काळ ओळखण्यासाठी वाक्यातलं वर्ब किंवा क्रियापद ओळखणं गरजेचं आहे आणि ते कोणत्या काळात आहे हे पाहून मग तो त्या वाक्याचा काळ कुठला आहे हे समजतं. आता वी लुक्ड इन टू प्रेझेंट टेन्स. नाव वी लुक ॲट द पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. द पास्ट टेन्स इज युज्ड टू डिस्क्राईब थिंग्स दॅट हॅव ऑलरेडी हॅपन्ड. म्हणजे भूतकाळ घडून गेलेल्या क्रिया दर्शवतो. आता आपण काही वाक्य बघूयात. फर्स्ट सेंटेन्स. लास्ट नाईट आय रेड अ नॉवेल. READ. रेड म्हणजे वाचले. काल रात्री मी एक कादंबरी वाचली. सो रीडिंगची जी क्रिया आहे वाचण्याची ती घडून गेलेली आहे. लास्ट नाईट ह्याच्यावरूनही लक्षात येतं की काल घडून गेलेली क्रिया आहे, काल रात्री, त्यामुळे हा भूतकाळ आहे. सेकंड सेंटेन्स बघूया. सीता वेंट टू द मार्केट येस्टरडे. इथे वेंट WENT हे वर्ब आहे. गो म्हणजे जाणे, त्याचा हा भूतकाळ वेंट, त्यामुळे हे वाक्य भूतकाळातलं आहे, भूतकाळ दर्शवतं. ही प्लेड टेनिस with his friends. Played. PLAYED. So the verb PLAYED shows that the action of playing has already happened. Now the next sentence. I was trying to call you. मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न करत होते. घडून गेलेली क्रिया आहे, वॉज नी दर्शवली जाते, त्यामुळे इट इज पास्ट टेन्स. द प्लेयर्स वर रिलॅक्सिंग आफ्टर द क्रिकेट मॅच. वर रिलॅक्सिंग WERE वर रिलॅक्सिंग आफ्टर द क्रिकेट मॅच. सो वी नाव लुक्ड ॲट द पास्ट टेन्स. भूतकाळ पाहिला आपण. अँड लास्टली द फ्युचर टेन्स. द फ्युचर टेन्स डिस्क्राइब्स थिंग्स दॅट हॅव येट टू हॅपन किंवा विल हॅपन इन युअर फ्युचर. भविष्यकाळ भविष्यात होऊ शकणाऱ्या
क्रिया दर्शवतं. म्हणजे आतापर्यंत न झालेल्या आहेत त्या पण भविष्यात होऊ शकतील अशा. त्याची एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट इज आय शॅल बाय अ न्यू कॅमेरा टुमॉरो. आय शॅल बाय अ न्यू कॅमेरा टुमॉरो. शॅल बाय SHALL बाय. मी उद्या एक नवीन कॅमेरा विकत घेईन. भविष्यकाळात होऊ शकणारी क्रिया आहे, उद्या होणारी आहे. सो दॅट इज फ्युचर टेन्स. दे विल फिनिश देअर वर्क इन टाइम. ते काम वेळेत पूर्ण करतील. म्हणजे अजून केलेलं नाही पण भविष्यात पूर्ण करतील म्हणून फ्युचर टेन्स. द ट्रेन विल लीव द स्टेशन ॲट 12:30 PM. विल लीव LEAVE. फोर्थ सेंटेन्स आहे इफ वी स्टडी वी शॅल रिसीव्ह गुड मार्क्स. शॅल रिसीव्ह म्हणजे आपण अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क मिळू शकतील. भविष्यकाळातली गोष्ट आहे. सो फ्युचर टेन्स. आय विल हॅव रेड 500 बुक्स बाय द एंड ऑफ द इयर. म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत माझी 500 पुस्तकं वाचून होतील. विल हॅव रेड READ. So this also shows that the action is about to complete in the future. So this was all about the future tense. So what we have learned today is about tenses. There are 3 tenses: the present tense vartaman kaal, the past tense bhutkaal, and future tense bhavishyakaal. And we have seen that how is the tense determined? It is always determined by the verb in the sentence. क्रियापदावरनं वाक्यातला काळ लक्षात येतो. आणि वाक्य जर ट्रान्सफॉर्म करायचं असेल म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे भविष्यकाळात करा असं जनरली असतं. जर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस असेल तर फर्स्ट यू नीड टू आयडेंटिफाय द वर्ब in the sentence and then do the transformation. So right now we have only studied the basic 3 tenses, and in the coming sessions I plan to take all the subtypes, that is the present, perfect, continuous and all those things. So all the types will be covered in the coming sessions, but I wish you to pay attention to the basics of the tenses first and then go into the types and subtypes. So I guess this topic was pretty simple today, and if you have any questions please do let me know. Okay, thank you.